नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विष्णू या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. एक महत्वाचा विषय पहा काय आहे. नवीन नोटीस जी आलेली आहे, सर्वात मोठी बातमी. पोलीस भरती 2025-26 कधी होणार लेखी परीक्षा? 14 मार्चला लेखी परीक्षा होणार आहे, अशी एक नोटीस बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालेली आहे. ती खरी आहे का खोटी आहे? बरोबर आहे, खरोखर 14 तारखेला लेखी परीक्षा होईल का? जे काही नोटीस आलेली आहे किंवा जी व्हायरल झालेली आहे असं जे म्हटलं जात आहे ती फेक आहे का? तर आज आपण त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. काही तुम्हाला मी नोटीस दाखवणार आहे, त्यानंतर ते तुम्हाला स्वतः ठरवायचं आहे ती फेक आहे का खरोखर 14 तारखेपासून जी आहे ती लेखी परीक्षा आहे. बरोबर आहे. पहा, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला यामध्ये जर ऑब्झर्वेशन तुम्ही केलं तर तुम्हाला काही गोष्टी यामध्ये दिसतील. बरोबर आहे. काय आहे? सर्वात पहिले पहा, या प्रतीनंतर बरोबर आहे, हा जो स्पेस आहे, हा जो भाग आहे एवढा, हा स्पेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल आणि तो जर स्पेस तुम्ही ऑब्झर्व केला तर त्यावरून तुम्हाला समजेल की यामध्ये काय असेल. बरोबर आहे. पहा, हा स्पेस आहे, याच्या नंतर इथं जे आहे बरोबर आहे, हा स्पेस आहे. नंतर इथं प्रत्येक वेळी मी जेवढ्या नोटीस पाहिल्या प्रतीनंतर हा स्पेस त्या ठिकाणी आहे. पण इथं जो आहे बरोबर आहे, त्या ठिकाणी प्रतीनंतर सरळ सरळ जे आहे ते पोलीस आयुक्त आणि सरळ इथं जे आहे जिल्ह्यांची नावं दिलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे हा एक फरक त्याच्यामध्ये आहे. दुसरा, पुणे व नागपूर, हा जो पुणे व नंतर हा जो आहे यामध्ये गॅप पडलेला आहे. बरोबर आहे, बराच स्पेस त्याच्यामध्ये आहे. फॉन्ट जर आपण पाहिला तर हा थोडासा वेगळा वाटत आहे आणि हा फॉन्ट जो आहे त्याच्यामध्ये एक वेगळा त्या ठिकाणी आहे. हे आहे डाऊट की ज्यामुळे ही नोटीस जी आहे ती फेक आहे असे मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं. तो फरकही मला सांगितला की सर हे फरक याच्यामध्ये आहे, यानुसार आम्हाला वाटते की ती नोटीस जी आहे ती फेक आहे. मग आता आपण ह्या दोन्ही नोटीस पाहिल्या, यानंतर आपल्याला निष्कर्ष लावायचा आहे की ही नोटीस खरी आहे का खोटी आहे. मग आता पुढचे 2 मिनिटं जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमचं हे डाऊट जो आहे तो क्लिअर होईल. बरोबर आहे. पहिली गोष्ट, ही नोटीस कोणासाठी आहे? ती नोटीस आहे खात्यांतर्गत. बरोबर आहे, पोलीस डिपार्टमेंटसाठी ती नोटीस आहे. बरोबर आहे. जर तुम्ही नोटीसला ऑब्झर्व केलं असेल तर ही नोटीस कशासाठी आहे? बरोबर आहे. पोलीस शिपाई 2024-25 भरतीबाबत उमेदवार जे आहे एकाच 10 प्रमाणात बोलवायचा आहे. टोकन क्रमांक, किती आवेदन आले, नाव, पदनाम, बरोबर आहे, ही संबंधित माहिती. म्हणजे ही आता काही लोकांचं म्हणणं आहे की ही ऑफिशियल वेबसाईटवर आली नाही. ही कधीही ऑफिशियल वेबसाईटवर ही नोटीस येणार नाही, कारण की ती विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरं, की या नोटीसमध्ये जो काही आपण तफावत पाहिली, एक तर होऊ शकते की ती तफावत जी आहे ती आपल्याला वाटत असेल, पण ते ऑफिशियल नोटीस त्यांनी तशी काढलेली आहे, ही त्याच्यामधली एक दुसरी शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर जो तिसरा डाऊट विद्यार्थ्यांमध्ये आहे की अजून बऱ्याच जिल्ह्यांचे कट ऑफ, बरोबर आहे, रिटर्नचे कट ऑफ अजून लागले नाही. मग त्याच्यानुसार ते कट ऑफच लागले नाही तर लेखी परीक्षा कधी होईल? कारण काही ठिकाणचं अजून मुलींचं ग्राउंड बाकी आहे. मग असं असताना खरोखर 14 तारखेला लेखी परीक्षा घेणं जे आहे ते शक्य आहे का? तर मी यामध्ये जर समजा आपण सर्व जर बाजू पाहिल्या तर याच्याहून एक उत्तर मिळेल की जर डिपार्टमेंटनी ठरवलं तर 14 तारखेला परीक्षा होऊ शकते. त्याच्यामध्ये कुठलंही कठीण काम नाही आहे. कारण की जर आपण कट ऑफ लागला तर त्यांना परीक्षेसाठी जो आपल्याला त्या ठिकाणी मनुष्यबळ लागते ते पेपरसाठी खूप कमी लागते. पोलीस भरतीचं ग्राउंड घ्यायला जेवढं त्या ठिकाणी मॅनपॉवर लागते त्याच्या 10% फक्त पेपरसाठी लागते. त्यामुळे ते पेपर कधीही घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, याच्यामधला एक डाऊट आहे की शनिवारी जे आहे तो पेपर आहे. बरोबर आहे, ही जी तारीख आहे ही शनिवारची आहे. पेपर जर रविवारी होत असतो तर हा एक थोडा त्याच्यामध्ये डाऊट आहे. मग आता काही गोष्टी अशा आहे की ज्यामुळे ते डाऊट आहे की खरोखर 14 तारखेला पेपर होईल का, आणि काही गोष्टी खऱ्या वाटत आहे की तो पेपर होईल. मी काही लोकांसोबत बोललो, त्यांनी असं सांगितलं की सध्या जे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे तर ते त्या ठिकाणी जागा आहेत, म्हणजे तिथं प्रशिक्षक नाही आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ही भरती जी आहे ती लवकर पूर्ण करायची आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर लेखी परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे. मग ते 14 तारीख ही जर इंटरनल नोटीस असेल आणि ती व्हायरल झाली असेल तर खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला ते माहिती पडलं. पण एवढं मात्र निश्चित खरं आहे
की जर 14 तारखेला परीक्षा असेल तुम्हाला 7 तारखेपर्यंत तशा प्रकारचे ऍडमिट कार्ड जे तुम्हाला मिळतील, बरोबर आहे. मग आता दुसरी गोष्ट की 7 तारखेपर्यंत कसं समजेल की खरोखर ती लेखी परीक्षा आहे का नाही आहे. जर तुमच्या जिल्ह्याचा मुलं आणि मुली दोघांचेही जर त्या ठिकाणी ग्राउंड झाले असतील, तुमची कट ऑफ लिस्ट लागलेली असेल, तर शक्यता आहे की तुमचा जो पेपर आहे तो 14 तारखेला होऊ शकतो, बरोबर आहे. आणि मग आता यामधून तुम्ही म्हणसाल की निष्कर्ष काय निघाला. निष्कर्ष एवढा निघाला की पेपर 14 तारखेला आहे का नाही आहे ते महत्वाचं नाही आहे, तुमचा अभ्यास झालाय का ते महत्वाचं आहे, बरोबर आहे. अशा तारखा ज्या आहेत त्या येत राहतील, बरोबर आहे, पेपर होत राहतील, पण प्रश्न आहे की तुमचा पेपर झालेला आहे का. आणि मला एक सांगा, ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे मी त्यांना एकच प्रश्न विचारतो की तुम्ही पोलीस भरतीची तयारी कधी सुरू केली. तुमचं उत्तर असेल 2 वर्ष, 1 वर्ष, मागचे 8 महिने, 6 महिने. जर तुम्ही 8 महिन्यापासून तयारी करत आहे आणि पेपर 14च्या बदला 20ला झाला काय आणि 25ला झाला काय, तर या शेवटच्या 5-10 दिवसामुळे तुम्ही काही विशेष करू शकणार नाही. त्याच्यामुळे जो मागचा तुमचा अभ्यास आहे इथून जेवढाही जो काही 10-15 दिवस जेवढा तुम्हाला वेळ मिळत आहे त्याला युटिलाइज करा. प्रयत्न करा की पेपरमध्ये तुम्हाला लीड जर मिळाली तर निश्चितच तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकते. दुसरी गोष्ट, ग्राउंडमध्ये, बरोबर आहे, तुम्हाला किती मार्क मिळाले, तुम्ही क्वालिफाय जर झाले असाल तर बिलकुल हिंमत हारू नका. कारण खरा खेळ जो आहे, जो बदल होतो तो होतो, सगळा जो बदल उलटफेर होतो तो होतो पेपरमध्ये. आणि पेपरमध्ये का तुम्ही 7-8 मार्काची लीड जर मारली इतर विद्यार्थ्यांपेक्षा, निश्चित तुम्हाला त्यामध्ये यश मिळू शकते. तर पेपर 14 तारखेला होईल का नाही होईल हे डोक्यातून जे आहे हा विचार काढून टाका. असं समजा की 14 तारखेला तुमचा पेपर आहे आणि आज 26 तारीख आहे, बरोबर आहे. हे 2 दिवस आणि ते 13 दिवस, 15 दिवस तुमच्याजवळ आहे. 15 दिवस पूर्णपणे मेहनत करा आणि पेपरला सामोरे जा. मेंटॅलिटी ठेवा की 14 तारखेलाच पेपर आहे. काही डाऊट आहे की ज्यामुळे ते वाटते 14 तारखेला होणार नाही, पण फार पुढे गेला तर तो काही जास्त दिवस पेपर पुढे जाणार नाही. त्यामुळे तशी कुठलीही शंका न बाळगता फक्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन या बाकीच्या गोष्टींपेक्षा जर अभ्यासावर केला, निश्चित तुम्हाला त्यामध्ये यश मिळू शकते. सर्वांना येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.